येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापूरकरांनो जागे व्हा. पुणेकरांचे तब्बल 503 MLD घाण पाणी उजनीत. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. उजनी धरणातील प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणारे धोके तसेच कॅन्सर सारखे आजार याबाबत वारंवार चर्चा होऊ लागली आहे. आता तरी एक भयानक वास्तव सोलापूरकरांच्या समोर आम्ही येस न्यूज मराठीच्या माध्यमातून ठेवत आहोत. पुण्यात दररोज 980 दशलक्ष लिटर इतके घाण पाणी निर्माण होते. यापैकी 477 MLD पाण्यावरच प्रक्रिया केली जात असून उर्वरित 503 MLD पाणी हे थेट मुळा मुठा नदीत सोडलं जात आहे. पुण्याचे नगरसेवक रवींद्र साळेगावकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर पुणे महापालिकेने हे उत्तर दिले. मुळा मुठा नदीत होणारे पाण्याचे हे प्रदूषण रोखण्यासाठी आजवर 750 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही 22 नाले आणि ओढे यांचे थेट पाणी हे मुळा मुठा नदीतच येते. हेच पाणी पुढे उजनी धरणात मिसळतं. उजनी धरणावरच सोलापूर, अहिल्यानगर तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना अवलंबून आहेत. त्यामुळे पुणेकरांचे दररोजचे 503 दशलक्ष लिटर एवढे घाण पाणी थेट मुळा मुठा नदीतून उजनी धरणात येते. सोलापूर शहराला उजनी धरणातून दररोज 190 MLD इतके पाणी जलवाहिनीतून घेतले जाते. त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य आहे का हा संशोधनाचा विषय आहे. सोलापूरकरांच्या आरोग्याशी एक प्रकारे खेळच सुरू आहे. याबाबत आता जनजागृती होण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर इथल्या 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा. नसरापूर अत्याचार प्रकरणातील दोषी आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर सोलापुरात न्यायालयाच्या निकालाचे झाले कौतुक. सोलापूर शहरात गेल्या 24 तासात झाला 70.5 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस. आणखी आठवडा पावसाचा हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज. सोलापूर शहरातील 54 मीटर रस्त्यावर काल ज्या अवंतीनगर पुलाखाली साचले पाणी त्या ठिकाणी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी. सकाळी सुरू होती एकेरी वाहतूक. गाळ आणि चिखल हटवल्यानंतर दुपारनंतर पुन्हा सुरू झाली दुहेरी वाहतूक. सोलापूर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आरोग्य विभागातील लेखाधिकारी पाटील आणि कंत्राटी कर्मचारी प्रदीप नामदे यांच्यातील वादाबाबत घेतली सुनावणी. कारवाई करण्याचे आरोग्य अधिकाऱ्याला आदेश. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइडग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. मोबाईल 6399888822. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे, सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सोलापूर झेडपीच्या माध्यमातून आषाढी वारीसाठी खरेदी करण्यात येणारे 10 कोटींच्या औषधांचे टेंडर संशयाच्या भोवऱ्यात. बहुतांश टेंडर मॅनेज करण्याचे सुरू झाले प्रकार. वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी ठिकठिकाणी केली मोठी गर्दी. मोहोळमधील हॉटेल लोकसेवामध्ये खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे घेतले प्रशिक्षण. निवडणूक आयोगामार्फत SIR ची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याची केली मागणी. नसरापूर निकालाचे पीडितेच्या पालकांसह सर्वत्र स्वागत. पीडित कुटुंबाला दिलासा. वेगवान न्यायाचं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं स्वागत. मनोज जरांगेंकडून नसरापूर प्रकरणाच्या निकालाचे स्वागत. असाच न्याय संतोष देशमुख आणि मालेगाव प्रकरणातही देण्याची केली मागणी. झाड बॅग मॉल आता लगेच खरेदी आपल्या बजेटमध्ये.
VIP, अमेरिकन टुरिस्टर, सॅमसोनाइट, टॉमी हिलफिगर, नॅशर माइल्स, अप्पर केस आदी नामांकित ब्रँडच्या आकर्षक आणि स्टायलिश बॅग्स आता एकाच ठिकाणी उपलब्ध. भरपूर व्हरायटीज, 75% पर्यंत भरघोस डिस्काउंट, पार्किंग व लिफ्टची सोय. किंमत फक्त 199 रुपयांपासून पुढे. झाड बॅग मॉल 39/8 हेरिटेज गार्डन समोर, गांधीनगर चौक, 7 रस्ता, सोलापूर. संपर्क 82 37 90 1000. महिलांना शेतकरी दर्जा देऊन शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व शासकीय योजना व लाभांसाठी महिलांना पात्र करण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आमचा खासदार पळालाय, सापडला तर सोडू नका. तो भाऊसाहेब नव्हे, खाऊसाहेब. शिर्डीत उद्धव ठाकरेंचा खासदार भाऊसाहेब वागचौऱ्यांवर कडाडून हल्ला बोल. की आपला खासदार पळालेला आहे, सापडला तर सोडू नका. खाऊ साहेब आहे, जाऊ तिथे खाऊ. अर्थ खात्याबद्दल जय पवारांचं मोठं विधान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थ खाते राष्ट्रवादीला देतील, असं केलं वक्तव्य. भाडेवाढ करूनही एसटी महामंडळाचे 21 विभाग तोट्यात. अधिकाऱ्यांना 1 महिन्याचा अल्टिमेटम. उत्पन्न न वाढल्यास थेट निलंबन. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आज नाशिकमधील पवित्र त्र्यंबकेश्वर देवस्थानमधून पंढरपूरकडे प्रस्थान. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विशेष पूजा. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान. VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. पहिली ते 10वी दरम्यान मराठी भाषा शिकवणे बंधनकारक. अंमलबजावणीसाठी विशेष मोहीम. दादा भुसे यांची विधानसभेत माहिती. नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी अंमली पदार्थांविरोधी ऑपरेशन थंडर, महिला सुरक्षा, वाहतूक शिस्त आणि कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यावर भर देणार, असं केलं वक्तव्य. सत्यमेव जयते फार्मर कप 2026 ही शेतीच्या परिवर्तनाची जनचळवळ. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित फार्मर कप 2026 चा भव्य शुभारंभ. विधानभवनाला पुन्हा धमकीचा ईमेल. विधानभवन बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी. पोलिसांकडून कसून तपासणी.